गेल्या 2 दिवसापासून जो दौरा झाला किरीट सोमय्या यांचा, त्यांनी महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा दिल्याचा आटपाडीमध्ये निषेध नोंदवण्यात आला. याबद्दल काय एक भाजपचे पदाधिकारी म्हणून तुम्ही आणि नगराध्यक्ष म्हणून काय भावना आहेत तुमच्या? नक्कीच परवा दिवशी भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार आदरणीय किरीटजी सोमय्या यांनी गेल्या वर्षभरापूर्वी शासनाकडं ज्या जन्मनोंदी आहेत शहरांच्या ठिकाणच्या, त्यापैकी त्यांचा तो नियोजित दौरा होता. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025पर्यंतच्या जन्मनोंदणीची पाहणी करण्यासाठी ते आटपाडी दौऱ्याला आले होते. आणि आपल्या या नगरपंचायतचं मुख्य इमारत या ठिकाणी आहे, त्यानंतर प्रशासकीय कार्यालय पुढच्या बाजूला आहे. तर असं असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भानं त्यांच्याही मनात, जसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसांच्या मनामध्ये महाराजांबद्दल आदर आहे, तसाच आदर त्यांच्याही मनात असल्या कारणानं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर त्यांचं वय वर्ष आहे 72 आणि 72 वर्ष असलं आणि वर पुतळ्याच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथं हात धरायला किंवा जे काय आपल्याला रेलिंग वगैरे असावं लागतं, ती व्यवस्था नसल्या कारणानं त्या ठिकाणी अनावधानानं असेल किंवा अनपेक्षितपणे असेल, त्यांनी हार घातल्यानंतर एक 2 ते 3 सेकंद त्यांचा खांद्यावरती हात आणि दंडाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे त्यांनी घोषणा दिली. आणि नंतर दोन्ही हात वर करून शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत. तर दोन्ही हातांनी घोषणा दिलेल्या शिवाजी महाराजांबद्दल जयघोष केलेला हा टीकाकारांना दिसला नाही का, हा माझा त्यांना सवाल आहे. तर ज्यांनी कोणी आक्षेप घेतले असतील, आरोप घेतले असतील, तर त्यांनी लक्षात ठेवावं, महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आहेत. जसे त्यांना वाटतात महाराज आमचे आहेत, तसे आमच्या सर्वांचे 12 बलुतेदार, 18 आलोतेदार, 18 पगड जातीचे महाराज आहेत. महाराजांनी काही कुठल्या ठराविक लोकांसाठीच काम केलं असं नाही. त्यामुळं त्यांचा जो काही गोड गैरसमज असेल तो त्यांनी डोक्यातून काढावा आणि विनाकारण प्रसिद्धीसाठीची जी स्टंटबाजी आहे ती त्यांनी थांबवावी, असं माझं त्यांना नम्र आव्हान असेल. त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा होता, आटपाडीचे नगराध्यक्ष, यांना सुद्धा या गोष्टी समजल्या नाहीत का, असे तुमच्यावर सुद्धा त्यांनी आरोप लादले. आता जर आपण त्या पायऱ्यावरून वर गेलात तर 2 व्यक्तीच्या वर तिथं कोण उभा राहू शकत नाही. आणि ज्यांनी कोणी आरोप केलेत त्यांनी मला 3-4 व्यक्ती तिथं उभा करून दाखवाव्यात, जर त्यात काही तथ्य त्यांना असेल तर. नगराध्यक्ष गेलो म्हणजे मी आता प्रथम नागरिक, या गावानं मला प्रथम नागरिक म्हणून निवडून दिलेलं आहे. आणि ते एक संवैधानिक पद असल्यामुळं त्या ठिकाणी मी हार घालायला महाराजांबद्दल आम्हालाही आदर आहे आणि त्यांनीही मला त्यांच्यासोबत वरती हार घालण्यासाठी मी हार घातला आणि महाराजांचं दर्शन घेतलं. जे कृत्य झालं हे कृत्य नगराध्यक्षांच्या पण लक्षात यायला पाहिजे होतं, असे आरोप आहेत. म्हणजे कोणतं कृत्य? ज्यांनी खांद्यावरती किरीट सोमय्या यांनी खांद्यावरती हात ठेवून घोषणा दिल्या, हे कृत्य नगराध्यक्षांच्या निदर्शनात यायला पाहिजे होतं. अहो, दंडाला तो हात लागलेला आहे. हार घातल्यानंतर पलीकडे धरायला जागा नाही. जे आरोप करतात त्यांनी मग इतके वर्ष झालं 19 साली महाराजांचा पुतळा त्यांनी बसवलाय, जे कोण आरोप करतायत त्यांनी. मग इतक्या वर्षात त्यांच्या लक्षात आलं नाही का, बाबा एखादा वयोवृद्ध, वयानं जास्त असणारा एखाद्या व्यक्तीवर गेल्यानंतर त्याला आधाराला काही नाही, हे त्यांच्या लक्षात आलं नाही का? आता मी काय म्हटलं, अनावधानानं त्यांच्याकडून ते लक्षात आल्यानंतर लगेच त्यांनी हात बाजूला घेतला आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि दोन्ही हातानं महाराजांबद्दल घोषणा दिलेल्या आहेत. आणि मुंबईवरून ते महाराजांचा अवमान करण्यासाठी नाही ना आले, महाराजांचा आदर असल्यामुळंच पहिल्यांदा हार घातला आणि मग नंतर नगरपंचायतची जी काही चौकशी होती जन्मनोंदीची, ज्या बांगलादेशी 3 लाख ज्या नोंदी महाराष्ट्रामध्ये आहेत ते तपासण्यासाठी आलेले होते, तसे आपल्या नगरपंचायतला आहेत का? यापूर्वी आटपाडीत येण्याअगोदर त्यांनी ईश्वरपूरला तिथली तपासणी केली आणि मग नंतर ते आटपाडीत आले 5 वाजता. भाजप अनेक वेळा भाजपचे जे लोक आहेत त्यांनी महाराजांचा अपमान केलेला आहे. छिंदम असतील, भगतसिंग कोश्यारी असतील आणि काल किरीट सोमय्या, वारंवार भाजप हा महाराजांचा अपमान करत आलेला आहे. हे आरोप चुकीचे आहेत. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. हिंदुस्थानमध्ये महाराजांना आदराचं स्थान भारतीय जनता पार्टीनं पूर्वीपासून दिलेलं आहे. आणि जे कोणाचा आरोप असतील ते कुठल्या तरी नैराश्यपोटी, उदासीनतेपोटी किंवा आकसापोटी आणि राजकीय जे काय बुद्धिभेद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे केविलवाना, तो नक्कीच सुज्ञ जनता हे दोघं चौघं ओरडले
यांचं कोण मनाव घेतील असं मला वाटत नाही. सुज्ञ जनतेला ज्यांना समजतं कळतं ते नक्कीच या गोष्टी एक बालिशपणाच्या आहेत असं समजून जातील. विरोधकांनी तुमच्यावरती म्हणजे किरीट सोमय्यांच्यावरती जे टीका केली ती टीका का केली असेल? कारण ते आलते बांगलादेशी जन्ममृत्यूच्या नोंदी चेक करण्यासाठी, जन्माच्या नोंदी चेक करण्यासाठी आले होते. 1 वर्षापूर्वी त्यांनी तिथं तशापैकी तक्रार दिली होती आणि ते आल्यानंतर त्यांनी इथल्या नोंदी चेक केल्या आणि हा प्रकार घडला. तर विरोधक तुमच्यावरती जाणीवपूर्वक ह्या अनुषंगाने टीका करत आहेत. काय नेमकं? कारण ते ईडीचे एजंट आहेत असेही काही जण म्हणाले, तर तसं काय आहे का? आता इथं मुळात भारतीय जनता पार्टीचा विरोधकांनी धसका घेतला की ईडीचं काय कदाचित भ्या वाटत असं. आटपाडी नगरपंचायतची पहिली आणि ऐतिहासिक निवडणूक झाली आणि या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा झेंडा फडकवल्याचा जो मान आटपाडीकरांनी नागरिकांनी आम्ही नगराध्यक्ष असेल उपनगराध्यक्ष असतील सर्व आमचे नगरसेवक आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या हातात पहिल्यांदा ऐतिहासिक सत्ता दिली याची सल कुठंतरी आरोप करणाऱ्यांच्या मनामध्ये असेल म्हणून ते आरोप करतायत. नक्कीच त्यांनी आरोप करत राहावे. आम्ही विकासासाठी धूमधडाक्यात आमचे कारभार गेले महिना दीड महिना झाला तुम्ही बघताय. कोण गटारामध्ये आम्ही ओढ्यात उतरून चिलाराच्या ठिकाणी असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पथदिव्यांचा जो विषय असेल, स्ट्रीट लाईटचा विषय असेल, महेशराव देशमुखांनी वार्ड क्रमांक 12मध्ये पलीकडं बाजार विस्तारीकरण झालं पाहिजे ही पहिली भूमिका या शहरामध्ये आम्ही सन्माननीय बापसाहेब असतील, पडळकर साहेब असतील, ब्रह्माशेठ असतील, जयदीप सरकार असतील, सर्व सन्मान्य भाजपच्या नगरसेवक त्याचबरोबर शिवतीर्थचे आमच्या उपाध्यक्षा मीनाक्षीताई पाटील वहिनी आहेत. या सर्वांनी ठरवलं की या आटपाडीच्या बाजाराला मोठं वैभव प्राप्त करून द्यायचं. तो आम्ही मोठ्या तुम्ही आता बघताय पलीकडं समर्थ हॉस्पिटलच्या पलीकडं एक चांगला प्लॉट तयार झाला आहे. पलीकडे अजून किमान झाडे आहेशीच ठेवून 3 ते 3.5 एकर ते जर वाळू उपसावाल्यांनी वाळू चोरांनी जे डबरी खड्डे पाडलेत ते मुजवण्याचं आमचं काम चालू आहे. तेही रस्त्याचं काम सुरू आहे. ते गटार काढत असताना त्याचा जो मटेरियल आहे तो मटेरियल आम्ही तिथं भरतोय. म्हणजे इथं नगरपंचायतचा 1 रुपया जाणार नाही याची तसदी किंवा काळजी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. आणि गावाची काळजी आता करण्यासाठीच आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे. आता त्यांना काळजी लागल्या इथं भाजपची सत्ता आल्या पोटसूळ त्यांचा उठलाय तर त्यांनी वावा खावा आणि निवांत घरी झोपा काढाव्यात असं माझं त्यांना आव्हान आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी.